नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8, ओवी 1 ते ओवी 7 च्या सहवासात आपण जाऊया. मागील अध्यायाचं निरूपण संपता अर्जुनाने भगवंताला 7 प्रश्न विचारले. त्या 7 प्रश्नांचा मुख्य विषय होता ब्रह्म, कर्म, अध्यात्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि त्याचबरोबर प्रयाणकाळी भगवंतांचं ज्ञान कोणाला होतं, असे 7 प्रश्न अर्जुनाने उपस्थित केले. त्याचंच समाधान आपल्याला 8व्या अध्यायामध्ये बघायला मिळतं. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपीजो. भगवंता, तुम्ही मला जे सांगितलं ते मी ऐकलं. अर्थात भगवंतांनी ज्ञान आणि विज्ञान ह्याबद्दलचं निरूपण अर्जुनाला केलं. सगुणात साकारात जे प्रगटलेलं भगवंताचं रूप आहे, ते भगवंतांचं सगुण रूप कुठल्याही प्रकारे निराकार, निर्गुण, व्यापक स्वरूपाहून भिन्न नाही. हे जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. अर्जुन म्हणतो, भगवंता, ते मी ऐकलंय, पण आता मी तुला जे प्रश्न विचारलेत त्याबद्दल मला सांग. जे म्या पुसिले ते निरूपीजो. अर्जुनाने काय विचारलं होतं? सांगा, कवण ते ब्रह्म, कायसया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. भगवंता, मला सांगा, ब्रह्म म्हणजे काय? कशाचं नाव कर्म आहे? कर्म कशाला म्हणतात? आणि त्याचबरोबर अथवा अध्यात्म काय म्हणिपे, अध्यात्म कशाला म्हणतात ते मला सांगा. अधिभूत ते कैसे, एथ अधिदैव ते कवण असे. हे उघड मी परी येसे, तैसे बोला. हे उघड मी परी येसे, तैसे बोला. अर्थात भगवंता, मला समजेल अशा रीतीने बोला बरं. अधिभूत ते कैसे, अधिभूत कसं असतं, ते काय आहे मला सांगा. त्याचबरोबर येथ अधिदैव ते कवण असे. त्याचबरोबर इथं अधिदैव कशाला म्हणतात, ते काय आहे तेही मला समजेल असंच सांगा. देवा, अधियज्ञ तो काई, कवण पाम ये देही. हे अनुमानासी काही, दिठी न भरे. भगवंता, अधियज्ञ म्हणजे काय, आणि या देहामध्ये हा अधियज्ञ कसा आहे, कोण आहे, हे अनुमानासी काही, दिठी न भरे. हे माझ्या विचारांच्या दृष्टीला दिसत नाहीये. तर ह्या अधियज्ञाबद्दल सुद्धा मला सांगा. आणि नियता अंतःकरणी, तू जाणी जसी देह प्रयाणी, ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा माते. आणि त्याचबरोबर एक शेवटचा प्रश्न अर्जुनाने विचारला. तो म्हणजे असा की अर्जुन म्हणतो, भगवंता, ज्याच्या
अंतःकरणामध्ये तू आहेस. अर्थात ज्याने आपलं चित्त तुझ्यापाशी ठेवलं, ज्याने आपलं चित्त तुझ्यापाशी ठेवलं, त्याला तू त्याच्या देह प्रयाणी अर्थात देहाच्या शेवटच्या क्षणी तू त्याला जाणला जातोस. तो तुला जाणतो, तो तुला ओळखतो, कारण त्यांनी चित्त तुझ्यापाशी ठेवलं. हे कशा रीतीने होतं? हे शारंग पाणी, भगवंताला इथे शारंग पाणी म्हटलेलं आहे. हे शारंग पाणी परिसवा माते, हे मला सांगा. हे ते प्रश्न आहेत जे अर्जुनाने भगवंतांना विचारले. आता ह्या प्रश्नांवरती निरूपण भगवंत करतील, पण ज्ञानोबा रायांनी काय सुंदर उपमा दिल्यात. या संवादातले भाव टिपलेत. ज्ञानोबा राय म्हणतात, देखा धवळारी चिंतामणींचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी वोसणताही बोलू तयाचा, परी सोपू न वचे. ज्ञानोबा राय म्हणतात, धवळारी, धवळारी म्हणजे जणू काही एखाद्या मंदिरातलं सभामंडप किंवा मंदिराचा गाभाराच. आणि हा गाभारा कशाचा बनवला आहे? अहो, हा गाभारा चिंतामणींचा बनवलेला आहे. चिंतामणी म्हणजे ज्याच्या हातात चिंतामणी रत्न प्राप्त झालं, त्याच्या सर्व चिंता मिटल्या. त्याच्या मनात कुठलीही चिंता किंवा त्याविषयीचा विचार येण्याचा अवकाश चिंतामणी त्याचं हरण करतो. अशा चिंतामणी रत्नांचाच तो सभामंडप आहे, तो गाभारा आहे. आणि अशा ह्या गाभाऱ्यात जर का एखादा भाग्यवान होय दैवाचा, भाग्यवान जर का येऊन विश्रांती घेण्यासाठी पडला असेल, जरी पहुडला होय दैवाचा, तरी वोसणताही बोलू तयाचा, परी सोपू न वचे. ज्ञानोबा राय म्हणतात, अहो कल्पना करा, चिंतामणीच्या रत्नांच्या साह्याने जो गाभारा बांधला गेलाय, त्याच्यात भाग्याने जर कोणी विश्रांती घ्यायला पडला असेल, आणि अशा व्यक्तीने झोपेत जरी बडबड केली, तरी वोसणताही बोलू तयाचा. झोपेत जरी त्यांनी बडबड केली, तरी ती त्याची बडबड, ते त्याचे विचार, ते त्याचे शब्द वाया जात नाहीत. वाया जाणं शक्यच नाही. अहो, चिंतामणीच्या गाभाऱ्यात तो झोपलाय. थोडक्यात ज्ञानोबा राय म्हणतायत, इथे अर्जुन तर पूर्ण जागृत अवस्थेत आहे. त्याला आता जागृती आलेली आहे आणि ते अवधान ठेवून त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. ही झोपेतली बडबड नाही. आणि चिंतामणीच्या गाभाऱ्यात हे होऊ शकतं, तर इथे साक्षात भगवंत आहेत. मग त्याच्या मुखातनं बाहेर पडलेले शब्द वाया जातील का? ऐकून न ऐकल्यासारखे होतील का? तैसे अर्जुनाचिया बोला सवे, आले तेची म्हणितले देवे, परियेसे गा बरवे, जे पुसिले तुवा. इथे साक्षात भगवंत जणू काही चिंतामणी सारखेच अर्जुनाची सर्व चिंता, सर्व शंका त्याचं निरसन करायला तत्पर आहेत. त्यामुळेच अर्जुनाची या बोला सवे, अर्जुनाने बोलल्या बरोबर, विचारल्या बरोबर भगवंत म्हणाले की अर्जुना, तू जे विचारलेस तेच आता मी सांगतो. तू उत्तम प्रकारे लक्ष दे.
परी येसे गा बरवे जे पुसिले तुवा. तत्क्षणी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. त्याच्या मुखातून नुसते शब्द बाहेर येण्याचा अवकाश. ज्ञानोबारायांनी हा भाव अत्यंत सुंदर रीतीने टिपलेला आहे. आता अर्जुनाने ह्या विचारलेल्या शंका, त्याचे प्रश्न, त्याच्यावरचं निरूपण आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचाही आनंद आपण घेऊयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.